विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन परीक्षेचा कट ऑफ हा जर 60 प्लस लागत असेल तर निश्चितपणे तुम्हाला जे 7 घटक पूर्व परीक्षेमध्ये दिलेले आहेत, या 7ही घटकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायला लागेल. त्यातल्या त्यात हाय स्कोरिंग पार्ट जर तुम्ही पाहिला तर मॅथ्स, सायन्स आणि करंट अफेअर या 3 घटकांवरती तुमचा कट ऑफ जो आहे तो अवलंबून असणार आहे. कारण बाकीचे काही सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, यामध्ये विद्यार्थी सारखेच संदर्भ वापरतात आणि हे जे काही घटक आहेत, हे आकलनापेक्षा किती जास्त माहिती तुम्ही वाचता यावरती अवलंबून असतात. पण मॅथ्स आणि सायन्स हे परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे, की तुम्ही विषय समजून किती चांगला घेतलेला आहे आणि तिथे बसल्यानंतर प्रश्न सोडवताना तुम्ही तुम्ही वाचलेली जी काही माहिती आहे किंवा वाचलेल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कशा अप्लाय करता यावरती स्कोर अवलंबून असतो. त्यामुळे जरी सारखे सोर्सेस वाचलेले असतील तरी मॅथ्स आणि सायन्स मध्ये जे काही मार्क असतात हे प्रत्येक विद्यार्थ्याचे बदलतात पेपरच्या काठिण्य पातळीनुसार. त्यामुळं कट ऑफ जो अवलंबून असतो तो या व्हॅरिएबल फॅक्टर्स वरती अवलंबून असतो, ना की स्टॅटिक फॅक्टरवर. त्यामुळे कंबाईनची परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर मॅथ्स, सायन्स आणि करंट अफेअर या 3 घटकांवरती विशेष भर देणं हे गरजेचं आहे. याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सुप्रभा अकॅडमीला आजच संपर्क करा.